पुण्यामध्ये रिअल इस्टेटच्या जाहिराती बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 BHKची जाहिरात दिसेनाशी झाली असेल. पुण्याच्या कुठल्याही भागात तुम्ही जा 2 BHKच्या जाहिराती बघायला भेटतात आणि जर चुकून कुठं 1 BHKची जाहिरात तुम्हाला बघायला भेटली तर तिथले फ्लॅट हे 50-60 लाखाच्या खाली तर मुळीच नसतात. आणि असं केल्यामुळं काय झालं आहे की सर्वसामान्य लोकांचं, खास करून जे लोक आता भाड्यानं राहतात आहे किंवा जे आयुष्यात पहिल्यांदा घर घेतात आहे, अशा लोकांचं घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहते की काय असं वाटायला लागलं आहे. आणि पुण्यामध्ये 2च लोकेशन आहेत, एक दक्षिण पुणे आणि एक पुण्याची उत्तर बाजू, म्हणजे जो आळंदी रोड जो भाग आहे, मोशी, चरोली, डुडुळगाव, ह्या भागामध्येच थोडंसे रेट जे आहेत ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. नमस्कार मंडळी, मी स्टीवन आणि तुम्ही बघताय बुक माय वास्तू मराठी यूट्यूब चॅनल. आज मी चरोली भागामध्ये उभा आहे आणि तुमच्यासाठी 1 BHKच्या किमतीमध्ये 2 BHK फ्लॅट घेऊन आलो आहे आणि तोही रेडी पोझिशन, म्हणजे ॲग्रीमेंट झालं की ताबडतोब तुम्ही दुसऱ्या दिवशी घराची चावी घेऊ शकणार आहात. आणि आता जर कुठं भाड्यानं राहत असाल तर बंद करून तुम्ही तेच पैसे EMIमध्ये कन्वर्ट करू शकणार आहात आणि इथे तुमचं 100% बँक लोनसुद्धा होणार आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि जर तुम्ही आळंदी रोडला घर शोधत असाल तर तो घराचा शोध जो आहे तो हा व्हिडिओ बघितल्यानंतर संपला असं तुम्ही समजू शकता. आता सर्वप्रथम या प्रोजेक्टचं जे नियर बाय लोकेशन आहे ते मी स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून या प्रोजेक्टच्या नियर बाय कुठले कुठले लोकेशन आहेत ते बघू शकता. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला आणि स्ट्रक्चरला डिटेलमध्ये समजून घेऊ. टोटल 1 एकरचं हे लँड पार्सल आहे. आता मी ह्या ज्या बिल्डिंगमध्ये उभा आहे ही C बिल्डिंग आहे, जी की रेडी पोझिशन आहे. आणि ते मागं ज्या 2 बिल्डिंग दिसत आहे त्या A आणि B बिल्डिंग आहे. आता ह्या तिन्ही बिल्डिंगमध्ये मिळून टोटल 194 युनिट आहे. त्यामध्ये ही जी C बिल्डिंग आहे जी की रेडी पोझिशन आहे याच्यामध्ये 84 युनिट आहे. मधली जी बिल्डिंग आहे B बिल्डिंग त्याच्यामध्ये 70 युनिट आहे. आणि जी सगळ्यात मेन गेटला लागून बिल्डिंग आहे सुरुवातीची बिल्डिंग त्याच्यामध्ये 40 युनिट आहे, ज्याच्यामध्ये 4 खाली दुकानं पण आहे. म्हणजे तुम्हाला जर काही डेली नीड्सच्या ज्या गोष्टी असतात, ग्रोसरी किंवा लॉन्ड्री वगैरे किंवा स्टेशनरी, ते सगळे या बिल्डिंगमध्येच आहे आणि ते दुकान चालू पण झालेले आहेत. तर त्यामध्ये समोर A बिल्डिंगमध्ये 4 दुकानं आहेत. बाकी आता ह्या C बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं, ज्याचा मी सॅम्पल फ्लॅट पण तुम्हाला आता दाखवणार आहे. त्याच्यामध्ये 636 आणि 664 स्क्वेअर फूटचे 2 2 BHKचे कार्पेट आहेत आणि 1 BHK पण होते, पण ते पूर्णपणे सोल्ड आउट आहे. प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट आहेत, त्याच्यामध्ये 2 BHK 4 आहेत आणि 1 BHK 8 फ्लॅट इथे असणार आहे. इथे अशा 2 लिफ्ट असणार आहेत. बघा हे जे 2 लिफ्ट दिसतात ना ते चालू पण झालेले आहेत, कारण बऱ्याच लोकांना पोझिशन पण इथे मिळालेलं आहे. आता हे ग्राउंड फ्लोअरचं पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. खाली बेसमेंटला पण एक पार्किंग आहे, जे शेवटी मी तुम्हाला दाखवतो. हे ग्राउंड फ्लोअरचं पार्किंग तुम्ही बघू शकता. ज्यांना पोझिशन दिले त्यांचे नावं पण इथे लिहिण्यात आलेले आहेत आणि पूर्ण प्रोजेक्टला अशी वॉल कंपाऊंड पण इथे करण्यात आलेली आहे. सो 2 लिफ्ट, एक स्टेअरकेस देण्यात आलेले. आता स्ट्रक्चर जर सांगायचं झालं तर खाली एक बेसमेंट फ्लोअर आहे, त्याच्यानंतर ही ग्राउंड फ्लोअर जिथे मी उभा आहे आणि 7 फ्लोअरची ही पूर्ण बिल्डिंग आहे. सो चांगलं लोकेशन आहे. चरोलीमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि पूर्ण साईडनी इकडं तुम्हाला शेती बघायला भेटेल. बाकी ॲम्युनिटीजबद्दल सांगायचं झालं तर रूफटॉपवर तुम्हाला 13पेक्षा जास्त ॲम्युनिटीज जे आहेत ते इथे देण्यात येणार आहेत आणि चांगल्या ॲम्युनिटीज, सर्व ॲम्युनिटी तुम्हाला बघायला भेटेल. फक्त जे क्लब हाऊस आहे, जो इन हाऊस जो तुम्हाला इथं हॉल मिळणार आहे तो A बिल्डिंगच्या बॅक साईडला असणार. म्हणजे 2 ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला इथे ग्राउंडला देण्यात आल्या, ज्याच्यामध्ये AC जिम पण आहे, ते पण ग्राउंड फ्लोअरला असणार आहे. सो अशा पद्धतीची ही C बिल्डिंग आहे. म्हणजे इथून C बिल्डिंग चालू होती. बघा ह्याच्या पुढं ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते हे अंडर कन्स्ट्रक्शन, ही B बिल्डिंग आहे, त्याच्या पुढे A बिल्डिंग आहे आणि ही C बिल्डिंग जी आहे ती अशी पूर्ण इथं सेपरेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रेडी पोझिशन फ्लॅट घेऊ शकता. आता इथं रेडी पोझिशन फ्लॅट जे आहेत ते 664 स्क्वेअर फूटचे आहेत. 1 BHK पूर्णपणे सोल्ड आउट आहे. सो आता आपण वर जाऊया आणि 664 स्क्वेअर फूटचा जो ॲक्च्युअल 2 BHK फ्लॅट आहे, जो फुल्ली फर्निश करून ठेवण्यात आलेला आहे, तो पण एकदा बघून घेऊया. सो सर्वप्रथम तुम्हाला लॅमिनेटेड वुडन डोअर इथे देण्यात आले आहेत. युरोपाचे लॉक आहेत. VDP सिस्टम पण असणार आहे, म्हणजे व्हिडिओ डोअर फोन जे असतं ते सुद्धा असणार आहे. ही त्याची स्क्रीन आहे या साईडला. त्या व्यतिरिक्त शिंडलरचे सगळे स्विचेस तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आता हा फुल्ली फर्निश करून ठेवलेला फ्लॅट आहे, ॲक्च्युअल फ्लॅट आहे, शो किंवा सॅम्पल फ्लॅट नाही आहे. म्हणजे जसा दिसतोय तसंच तो मला मिळणार आहे. 14.3 × 10चं हे पूर्ण लिव्हिंग आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे जी रुंदी आहे ती आहे 10 फीट आणि लांबी आहे 14.3, 14.25 स्क्वेअर फुटाचा
14.25 फीट याची लांबी आहे. या साईडला लिव्हिंगला लागून तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे. हवा बघा तुम्ही बाल्कनीमध्ये किती आहे. 4.5 बाय 10ची ही बाल्कनी आहे, म्हणजे 10 फीटाची लांबी आहे, 4.5 फुटाची रुंदी आहे. MS च्या रेलिंग तुम्हाला देण्यात आले आहेत आणि MS मध्ये सुद्धा दरवाजे देण्यात आलेले आहे. जनरली इथं स्लायडिंग डोअर देण्यात येतात. आता हे ॲल्युमिनियमचे जर स्लायडिंग डोअर असतील तर त्याचा मेंटेनन्स खूप जास्त होतो, पण एकदम मजबूत असे MS चे डोअर इथं देण्यात आले. या डोअरमध्ये एक खिडकीची अरेंजमेंट पण आहे आणि प्रत्येक फ्लॅट पूर्व पश्चिम असल्यामुळे आता संध्याकाळची वेळ झाली आहे, साधारणतः 5 वाजले. तुम्ही बघू शकता सूर्य ह्या दिशेला आहे, म्हणजे तुमच्या घरात सुद्धा जो सनलाईट येणार आहे तो असाच येणार आहे. आता ह्या लिव्हिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्ण सूर्याचा प्रकाश आहे. आता मी फर्स्ट फ्लोअरला उभा राहिलो आहे तरीसुद्धा एवढी सनलाईट आहे. वरच्या साईडला गेल्यानंतर हीच हवा आणि हा सूर्यप्रकाश किती स्वच्छ असेल तुम्ही विचार करू शकता, कारण की हा चरोलीचा जो भाग आहे आता हे नव्याने डेव्हलप होतो. मॅक्सिमम शेती जी आहे ती तुम्हाला यायच्या आवते. आता इथे समोर ह्या बाल्कनीच्या समोर बघा किती ग्रीनरी तुम्हाला इथे बघायला भेटत असेल. तर लोक अजून पण इथे शेती जी आहे ते करतात. हे लेबर कॅम्प आहे ह्या बिल्डिंगचं. सो अशा पद्धतीची ही 4.5 बाय 10ची म्हणजे 46 स्क्वेअर फुटाची कवड बाल्कनी. दरवाजे लावून ह्यासाठी घेतो की हवा जी आहे ती खूप जास्त जोराने वाहते. बाकी आतल्या साईडला आलात की हे किचन आहे. किचनची साईज 10.5 बाय 7.5 इथे ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 10.5 फुटाची लांबी आहे, 7.5 फुटाची रुंदी आहे. आता हे फुल्ली फर्निश्ड आहे, म्हणजे या साईडला पण कॅबिनेट बनवण्यात आलेलं आहे, या साईडला पण दोन्ही साईडला कॅबिनेट बनवण्यात आलेलं आहे, म्हणजे खाली पण किचन कॅबिनेट येते. इथं जे फ्रीज आहे ते सुद्धा LGचं ठेवण्यात आलेलं आहे. आता हे किचनची एक चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला की हे जे वॉटर प्युरिफायर आहे ना हेवेल्स कंपनीचं, हे तुम्हाला बिल्डरकडून मिळणार आहे, म्हणजे ह्या किचनसोबतच असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि नळाचे 2 कनेक्शन तुम्हाला देण्यात आलेले. इस्को कंपनीचे जे प्लंबिंगच्या फिटिंग्स आहे, टॅब आहेत, ते इथं वापरण्यात आले आहेत. ROचा टॅप आहे आणि RO लावून पण देण्यात आले. या साईडला ड्राय बाल्कनी तुम्हाला देण्यात आली आहे. 3.5 बाय 7.5ची ही ड्राय बाल्कनी आहे. इथे तुम्ही वॉशिंग मशीन जी आहे ती ठेवू शकणार आहात. तुम्ही हवा बघू शकता किती जोरात इथे वाहते. त्यानंतर या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आले, ज्याची साईज 7.5 बाय 3.5 असणार आहे. आणि याच्यामध्ये जे तुम्हाला वर गीझर दिसतंय ते सुद्धा तुम्हाला या फ्लॅटसोबत मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त जो एक्झॉस्ट फॅन आहे तो सुद्धा तुम्हाला बिल्डरकडं इथे मिळणार आहे. ज्या साईडला चिल्ड्रन बेडरूम तुम्हाला देण्यात आले, ज्याची साईज 10.4 × 9.6 असणार आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही फर्निचर याचं करू शकणार आहात. इथे तुम्ही बेड करू शकता. या साईडला वॉर्डरोबचं जे प्लॅन आहे ते अशा पद्धतीने होऊ शकतं. आणि इथे जे तुम्हाला पंखा दिसतो आहे ना, हा पंखासुद्धा तुम्हाला डेव्हलपरकडून देण्यात आलेला आहे. दोन्ही बेडरूममधले पंखे आणि लिव्हिंगमधला पंखा हा तुम्हाला डेव्हलपरकडूनच मिळणार आहे. या साईडला तुम्हाला वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. वॉश बेसिनची जागा एकदम प्रॉपर इथे देण्यात आलेली आहे. फक्त इथे जर लाकडाचं एखादं कॅबिनेट बनवलं असतं किचनसारखं तर सामानसुद्धा इथं जे आहे ठेवता आलं असतं, म्हणजे जे रुमाल्स असतात हात पुसायचे किंवा फिनाईलच्या बॉटल्स वगैरे जे असतात ते इथे प्रॉपर ठेवता आले असते, तर ते तुम्ही इथं करू शकता. इस्को कंपनीचे तुम्हाला CP सॅनिटरी फिटिंग इथं देण्यात आले. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम, जे साईज 10.5 × 11.8 असणार आहे. असं तुम्ही किंग साईडचं बेड ठेवून असं वॉर्डरोब वगैरे इथे करू शकता. ड्रेसिंग टेबल वगैरे तुमचे या साईडला येतील. समोरच्या साईडला मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे, त्याची साईज 7 × 3.11 आहे, म्हणजे 7.4चं साधारणतः हे मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे. आणि इथे मास्टर बेडरूममध्ये जे गरम पाणी आहे ते सोलरवर नेणार आहे, म्हणजे जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तिथे गिझर देण्यात आलेलं आहे. आणि बिल्डिंगवर जे सोलर पॅनल लावण्यात आलेले त्याचं गरम पाणी तुम्हाला ह्या मास्टर बेडरूममध्ये येणार आहे. त्या व्यतिरिक्त या साईडला मास्टरला तुम्हाला एक बाल्कनी देण्यात आलेली आहे, ज्याची साईज 7 बाय 5 इथे होणार आहे. म्हणजे छोटीशी बाल्कनी, सुंदर बाल्कनी आहे. कपडे वगैरे वाळ्यात घालण्यासाठी चांगला यूज ह्याचा होऊ शकतो किंवा प्लांटेशन वगैरे पण होऊ शकतो. म्हणजे 2 बाल्कनी तुम्हाला ह्या फ्लॅटला देण्यात आलेल्या आहेत. आणि या फ्लॅटचा कार्पेट आहे 664 स्क्वेअर फूट. सो दरवाजा पहिला बंद करू, कारण इथं हवा जी आहे ती खूप जोरात वाहते, त्यामुळे दरवाजा आपटायचे चान्सेस आहेत. सो हा होता 664 स्क्वेअर फूटचा 2 BHKचा ॲक्च्युअल फ्लॅट. जसं मी मगाशी म्हटलं, तुम्हाला हा फ्लॅट आवडला, ॲग्रीमेंट केलं, दुसऱ्या दिवशी पोझिशन मिळून जाईल, कारण सगळे फ्लॅट रेडी आहेत आणि मॅक्सिमम लोक जे आहेत ते इथे राहायलासुद्धा आलेले आहेत. सो तुम्हाला आता मी कॉस्टिंग सांगतो. या फ्लॅटचं जी कॉस्ट आहे 43,50,000. आणि जर तुमचं अजून बजेट थोडंसं कमी असेल
तर याच्यामध्ये अजून एक साईज अवेलेबल आहे जी असणार आहे 636 स्क्वेअर फूट. त्याची पॅकेज कॉस्ट 42 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. फक्त हा जो कार्पेट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला 6 महिने वाट बघावी लागेल पोझिशनसाठी, कारण हा कार्पेट सगळ्या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहे. पण आत्ता ही जी बिल्डिंग आहे सी बिल्डिंग ह्याच्यामध्ये हा पूर्णपणे सोल्ड आउट आहे. हे जर फ्लॅट तुम्हाला घ्यायचे असेल 636 तर ए आणि बी विंगमध्ये हे अवेलेबल आहे, ज्याचं पोझिशन मार्च 2027ला इथे होणार आहे. बाकी काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून किंवा कमेंट करून पण तुम्ही आम्हाला विचारू शकता. बाकी आळंदी रोड, चरोली, दिघी या भागामध्ये जर तुम्ही रेडी पोझिशन 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर सध्या या प्रोजेक्टशिवाय तुम्हाला कुठं दुसरीकडे ऑप्शन नाही आहे. हाच एकमेव प्रोजेक्ट आहे जिथं रेट पण कमी आहे आणि ताबडतोब तुम्हाला पोझिशन पण मिळू शकतं. बाकी लोनचं पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो की 43,50,000 रुपये ही जी कॉस्टिंग आहे त्याच्यातले साधारणतः 3.5-4 लाख रुपये जरी तुमच्याकडे असतील तरीसुद्धा इथं फ्लॅट घेणं तुम्हाला इझी जाईल. 40 लाख रुपयापर्यंत लोन होऊ शकतं, म्हणजे अगदी जी बेसिक कॉस्ट आहे त्याच्या 100% पण लोन होईल जर तुमचं सिबिल चांगलं असेल. आणि 40 लाखाचं लोन जर तुम्ही पुढच्या 30 वर्षासाठी केलं 8.5% तर 31,000 रुपयाचा तुम्हाला EMI इथे येऊ शकतो. तर आत्ताच चरोली, दिघी, मोशी या भागात जर 2 BHKचं रेंट बघितला तर तो साधारणतः 15,000पर्यंत आहे. त्याच्यामध्ये जर अजून 15,000 रुपये जर तुम्ही ॲड केले तर तुमच्या स्वतःचं हक्काचं स्वप्नाचं घर जे आहे ते होऊन जाईल. आणि बऱ्याचदा काय होतं की अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घेताना लोकांना थोडी कसरत करावी लागते, कारण एक साईडने रेंट पण चालू असतं आणि एक साईडने जो दुसरा फ्लॅट घेतला त्याचे EMI पण चालू होतात. त्यामुळं एवढं बजेट जे आहे ते मंथली मॅच होत नाही. पण असा जर प्रोजेक्ट असेल जिथं रेडी पोझिशन 2 BHK तर तुमचं एका जागेचं रेंट बंद होतं आणि दुसऱ्या जागी डायरेक्ट EMI चालू होतात. सो स्वतःच्या हक्काच्या घरात शिफ्ट होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि हाच योग्य प्रोजेक्टसुद्धा आहे. सो मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि आजकाल जो आपला हिंदी मराठी जो वाद चाललेला आहे तर तो त्यामध्ये जर तुम्हाला आपल्या मराठी भाषेला समर्थन करायचं असेल तर आमच्या बुकमायवास्तू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. बुकमायवास्तू हे आमचं हिंदी चॅनल आहे, पण त्याच्या आधी आम्ही बुकमायवास्तू मराठी या चॅनल बनवून जसे हिंदीवर व्हिडिओ अपलोड करतो आम्ही तसेच मराठी चॅनलवर पण व्हिडिओ अपलोड करतो. पण आपले मराठी लोक आम्हाला सपोर्ट करत नाहीत, आमचे व्हिडिओ बघत नाहीत, आमच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करत नाहीत. त्यामुळे आमच्या मराठी चॅनलची ग्रोथ होत नाही आणि नाईलाजानी आम्हाला हिंदी भाषेतसुद्धा व्हिडिओ बनवावे लागतात. आणि आज मार्केटमध्ये खूप बोटावर मोजणे एवढेच मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बनवणारे इन्फ्लुएन्सर आहेत. रिअल इस्टेटमध्ये नाहीच्या बरोबरीलाच आहेत. त्याच्यात आम्ही कसे टिकून आहोत. तर जोपर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट करत नाही तोपर्यंत आमच्या चॅनलची ग्रोथ होणार नाही आणि असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला अडचण येतच राहील. सो आपल्या मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आमच्या बुकमायवास्तू मराठी या चॅनलवरचे व्हिडिओ बघत पण जा आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा जेणेकरून हे नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ पण तुम्हाला बघता येतील. बाकी आम्ही एकमेव आहोत की पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये जाऊन फक्त क्लिअर आणि लीगल प्रॉपर्ट्यांचेच व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि सगळं करताना आम्ही कधी कुठले चार्ज पण करत नाही. सो नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करायला पण विसरू नका. लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.